ही मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून 105 हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडलं. पण त्याच मुंबईतील मराठी माणसांची टक्केवारी आता किती आहे हा खरा प्रश्न आहे. त्यात शाकाहारी आणि मांसाहारी वादाची थेरं उभी करून मराठी माणसालाच मुंबईत घरं नाकारण्याचे प्रकारही आता घडू लागले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या नव्या इमारतींमधून मराठी माणसांसाठी घरं राखीव असावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट. मुंबईत मराठी माणूस शिल्लक किती राहिला? या गर्दीत मराठी माणूस शोधून सापडेल का? आपल्याच मुंबईत हाल सोसतो मराठी. मुंबई, मुंबापुरी, महानगरी, मायानगरी आणि असंख्य लोकांची स्वप्न पूर्ण करणारी ड्रीम सिटी. देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य लोक इथे येतात. आपल्या कुवतीप्रमाणे मिळेल ते काम करतात. मिळेल तिथे आसरा घेऊन कोणी इंचभर पोटाची खळगी भरतो, तर कुणी उंच उंच इमल्यात संसार थाटतो. पण या सगळ्यात मराठी माणूस आहे किती? मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईत मराठमोळा महाराष्ट्र शिल्लक किती राहिलाय असे प्रश्न आता विचारले जाऊ लागलेत. कारण महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा मुंबईत 50% मराठी माणूस होता. 2011च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी माणूस 35% राहिलाय. गिरण्या बंद झाल्या, अनेक कंपन्या बंद झाल्या, तर काही कंपन्या मुंबई बाहेर गेल्या. त्यामुळे मराठी माणूस मुंबईपासून दुरावत गेला. त्यातच मुंबईतील घरांच्या किमती परवडत नसल्यानं मराठी माणसानं मुंबई बाहेरच्या उपनगरांमध्ये घरटी उभारली. आणि या सगळ्या स्थित्यंतरात मुंबईतील मराठी माणसांची संख्या झपाट्यानं घसरली. हे सगळं होत असतानाच मुंबईत शाकाहारी मांसाहारीचं बुजगावणं उभं करत मराठी माणसांना घरं नाकारण्याचाही प्रकार समोर आला. हाच धागा पकडत पार्ले पंचम सोसायटीनं नव्या इमारतीत घरांचं बुकिंग सुरू झाल्यानंतर 1 वर्ष मराठी माणसांसाठी 50% घरं आरक्षित ठेवावी. 1 वर्षानंतर या घरांची विक्री न झाल्यास बिल्डरला ते कुणालाही विकण्याची मुभा असावी अशी मागणी केली. इतकंच नाही तर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी याबाबत एक अशासकीय विधेयक सादर केलंय, ज्यात ही मागणी करण्यात आली आहे. आता यावरूनच आरोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे आणि मराठी माणसाला परवडणारी घरं ही मिळाली पाहिजेत. आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती होते. या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला 50% घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत. प्रत्येक सोसायटीमध्ये किमान 500 फुटाची काही घरं ही बांधली गेली पाहिजेत. अनिल परब आणि उबाठाला उशिरा शहाणपण सुचलेलं दिसतंय. जर तुमच्या मनात 50% जागा मराठी माणसांना द्याव्यात असं असतं तर 2.5 वर्षात का नाही केलं? मराठी माणसांच्या मुंबईतील घरांवरून आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील, पण मुंबईतून विरत चाललेला मराठी आवाज टिकायला हवा. मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून हुतात्म्यांनी सांडलेल्या रक्ताचा मळवट कपाळी लावण्यासाठी तरी मुंबईत मराठी शिल्लक राहायलाच हवा, नाही का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.